शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला, Ahmednagar welcomes you all. Dear students, today we are going to learn science subject of standard 6. In that we are going to learn the chapter number 9. The name of the chapter is Motion and Types of Motion. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान यामधील 9वा धडा पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे गती व गतीचे प्रकार. In our day-to-day life, we see many moving things. Moving objects are said to be the objects in the motion. Here in the picture, we can see the moving objects. The boy kicking the ball. The top is rotating. The boy pulls the chain. Aeroplane flies in the sky. The potter makes the pot. Here are the all objects in the motion. आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये आपण हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे मुलगा बॉल पायाने मारत आहे, भोवरा फिरत आहे, मुलगा साखळी ओढत आहे, विमान आकाशात उडत आहे आणि कुंभार मडकं घडवत आहे. या सर्व क्रिया चालू आहेत. या सर्व वस्तू हालचाल करताना दिसत आहेत. Motion. While waiting for a bus at the bus stop, other vehicles appear to be in the state of motion. On the other hand, when you are in motion yourself, a still object appears to be moving. For example, the trees are seen to run backward while you are traveling in the train. If an object is seen by an observer to change its place continuously, the object is said to be in the motion. Change of place of an object is called displacement. An object in motion continuously undergoes displacement. Motion म्हणजेच गती. बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. उदाहरणार्थ, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असते तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. मोशन म्हणजेच गती, चेंज बदल, प्लेस जागा, ऑब्जेक्ट वस्तू, डिस्प्लेसमेंट विस्थापन. The continuous displacement of an object is called motion. Here is the example of motion. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूची गती असे आपण म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन, मोशन गती. चित्रामध्ये आपल्याला गतीचे उदाहरण दिसत आहे. टाइप्स ऑफ मोशन. द फर्स्ट इज लिनियर मोशन. अ ट्रेन or a moving vehicle on the road may travel in a straight line or in the same direction. This motion of an object is called linear motion. If we release a ball from our hand, it falls to the floor. It is also the example of motion. Here we can see the picture of moving vehicles, car and train. Types of motion म्हणजेच गतीचे प्रकार. लिनियर मोशन रेषीय गती. रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एक सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो. आपल्या हातात चेंडू आहे आणि तो आपण चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सोडून दिला तर तो काय होणार आहे? तो जमिनीवरती पडणार आहे. हे सुद्धा गतीचे उदाहरण आहे. The motion of soldiers in the parade is the same. During that period, not even a slight difference is seen.
However, the motion of the girl moving down the slide does not appear to be uniform. The girl comes down faster and faster. The speed of her motion goes on increasing continuously. The motion of the marching soldiers is uniform linear motion, because in this motion no change is seen. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते. चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे त्यात थोडाही फरक दिसत नाही, परंतु घसरगुंडीवरून घसरणारी मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते. सैनिकाच्या संचलनाची गती ही रेषीय एक समान गती आहे, कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. परंतु घसरगुंडीवरून घसरणारी मुलीची गती रेषीय असमान गती आहे असे आपल्याला दिसून येते. There are two types of linear motion. The first is uniform linear motion and second is non-uniform linear motion. रेषीय गतीचे दोन प्रकार आहेत. पहिले आहे रेषीय एक समान गती आणि दुसरे आहे रेषीय असमान गती. Uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. The example is soldiers in the parade. रेषीय एक समान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ संचलन करणारे सैनिक चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. डिस्टन्स म्हणजेच अंतर, स्ट्रेट लाईन सरळ रेषेत, मोशन गती, युनिट एकक. Non-uniform linear motion. When the distance traversed by an object along a straight line in the unit time keeps on changing, the motion is called non-uniform linear motion. And the example is the girl coming down the slide. Non-uniform linear motion म्हणजेच रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूंनी पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे आपण म्हणतो. उदाहरण आहे घसरगुंडीवरून घसरणारी मुलगी. Non-linear motion. The motion of an object that does not move in a straight line is called non-linear motion. The swing always comes back from one end to the other end. It takes about the same time for each swing or oscillation. The movement of a swing is called oscillatory motion. The movement of the pendulum of the clock, the wings of the bird, the needle of the swing machine are the examples of oscillatory motion. Non-linear motion म्हणजेच नैकरेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूंच्या गतीस नैकरेषीय गती असे आपण म्हणतो. झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती असे आपण म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती. घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल,
शिवण यंत्र चालू असताना सुईची हालचाल. हे सर्व आंदोलित गतीची उदाहरणे आहेत. The motion of a body that is oscillating, that is swing back and forth, is called oscillatory motion. Example is pendulum of the clock. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आपण आंदोलित गती असे म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलित गती. उदाहरणार्थ घड्याळाचा फिरणारा लंबक. The motion of an object along a circular path is called circular motion. A fan, a giant wheel, and a merry-go-round completes each round along a circular route. In our day-to-day life, we come across many examples of objects that trace the circular path. Here we can see the pictures of circular motion. Circular motion म्हणजेच वर्तुळाकार गती. पाथ म्हणजेच मार्ग. ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे आपण म्हणतो. पंखा, मेरी गो राऊंड, आकाश पाळणा वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यासारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते. चित्रामध्ये आपल्याला वर्तुळाकार गतीचे उदाहरणे दिसत आहेत. The motion of an object which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. Here we can see the example of periodic motion, a pendulum. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे आपण म्हणतो. पिरियॉडिक मोशन म्हणजेच नियतकालिक गती. घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरी गो राऊंड सुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो. वस्तूमधील या गतीला आपण नियतकालिक गती असे आपण म्हणतो. रॅन्डम मोशन. While catching a butterfly in the garden, we run along a definite path or in the same direction all the time. A butterfly constantly flies from one flower to another. There is no definite direction to its motion, and such motion is called the random motion. The motion of the player in the game of the football is also the type of this motion. बागेतील फुलपाखरामागे धावताना आपण कोणत्याही निश्चित मार्गावरून किंवा एकच दिशेने धावत नाहीत. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीचे कोणतेही निश्चित दिशा नसते. अशा दिशेला यादृच्छिक गती असे म्हणतो. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा याच प्रकारची असते. The motion that changes its direction and speed continuously is called a random motion. Here are the pictures of examples of a random motion. Random motion म्हणजेच यादृच्छिक गती. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे आपण म्हणतो. चेंजेस म्हणजेच बदल, डायरेक्शन दिशा, स्पीड गती, रॅन्डम मोशन यादृच्छिक गती. चित्रामध्ये आपल्याला यादृच्छिक गतीचे उदाहरण दिसत आहे. स्पीड. A bus covers the distance of about
200 kilometers from Solapur to Pune in 5 hours. How much distance does the bus covered in 1 hour? While solving this example, we take the ratio of distance traversed and the time required to traverse the distance. Here is the formula to calculate the speed. Speed is equal to distance traversed divided by time required for traversing the distance. The unit of the speed is kilometer per hour, meter per second. स्पीड म्हणजेच चाल. एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारे वेळ याचा गुणोत्तर काढतो. चाल काढण्याचे सूत्र आहे चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ. चालचे एकक आहे किलोमीटर पर तास आणि मीटर पर सेकंद. Here we have finished this chapter. Thank you.